गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. निर्गुण गुण नाही ब्रह्म त्या काय गावे, अगम निगम थकले मूढ मी काय ठावे. निर्गुण तुझ सगुणा आणि ते भक्त प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने संत चरित्रमाला या मालिकेअंतर्गत आपण परमपूजनीय रामानंद महाराज जालना यांचं चरित्र सध्या ऐकत आहोत. 3 पुष्प झालेली आहेत, आज 4थं पुष्प आहे. परमपूजनीय रामानंद महाराजांना ब्रह्मचैतन्य महाराजांचा अनुग्रह झाला. त्याआधी त्यांचं असिधारा व्रत इत्यादी काही परिभ्रमण झालं आणि त्यांच्या एकंदर निष्ठेवर सेवेवर प्रसन्न होऊन ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना इतरांना मंत्रोपदेश देण्याचा अधिकारही दिला. त्यानंतर ब्रह्मचैतन्य महाराजांच्याच इच्छेने त्यांचा विवाहही झाला. आनंद सागरांची एकुलती एक कन्या कृष्णा हिच्याशी त्यांचा विवाह झाला आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता इथून यापुढे जालना मठातच सेवेला राहायचं आहे. पुढच्या काळात आपण ऐकलं की आनंद सागर महाराजांनी देह ठेवला 1907 साली माघी पौर्णिमेला. आणि आता रामानंद महाराज सपत्नी गृहस्थाश्रमी ते झाले आणि मठपती म्हणून राहायला लागले. आनंद सागरांच्या निर्याणानंतर मठाची व्यवस्था अत्यंत उत्तम चोखपणे ते ठेवायचे. संतच आहेत हो, सर्वांचं स्वागत. उपासनेचा मोठा आश्रय हे तर ब्रीद वाक्यच. आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांवर अपार निष्ठा की ते माझ्या समवेत आहेतच आणि मी जे जे काय करतो आहे ही माझ्या गुरूंची मी सेवा करतो आहे. या भूमिकेतून आणि भावनेतून थोरल्या महाराजांनी स्थापन केलेल्या जालना इथल्या राम मंदिरामध्ये ते आता मठपती म्हणून राहतात आहे. विवाह झालेला आहे. सर्व संतांनी जसं एकंदर जीवन जगले ना तसंच रामानंद स्वामी महाराजांचं आहे. कारण संत सर्वसाधारणपणे सर्व संतांचं जीवन सारखंच असतं. काही वेग संप्रदायाच्या अनुसार असतात आणि त्याप्रमाणे काकडारतीपासून शेजारतीपर्यंत एक नित्य उपासनेचा नियम त्यांचा आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना राममूर्ती स्थापन करून दिलेली आहे. आणि संतांच्या चरित्रात एक भाग अवश्य पाहायला मिळतो की संतांनी तीर्थयात्रा केल्या हो. म्हणजे स्थान महात्म्य आहे म्हणून आणि तीर्थ महिमा आहे म्हणूनही केल्या आणि त्याबरोबर नित्य नूतन हिंडावे धुंडावे भक्त प्रेमळ भ्रमंती केली. कुठे आपण गेलो की नाना प्रकारची माणसं भेटतात, नाना प्रकारचे लोक भेटतात. तेवढा सगळा परिसर पाहणं होतो आणि त्या ठिकाणी मग आपल्याला काही कार्यही करता येतं. त्यांनी हिंडता फिरता कार्य करता येतं म्हणून तीर्थयात्रा ही संतांनी केल्या. पण साधारणपणे रामानंद महाराजांचा जो काळ आहे श्रोते हो, त्याला आता 100 वर्ष होऊन गेली. आणि रामानंद स्वामी महाराजांनी गोदा परिक्रमा करायचं ठरवलं. 1914 सालची गोष्ट आहे. कारण 1910 साली विवाह झाला. जालना मठात आले. मठपती आहेत ते आता जालना मठामध्ये आणि तीर्थयात्रेला निघाले. सर्वप्रथम त्यांनी गोदा परिक्रमा केली असं वर्णन आहे. आता रामानंद महाराज निघणार तर नित्य नियमाने मंदिरात येणारे अनेक भक्त आणि भाविक त्यांच्या समवेत जायला तयार झाले. महाराज आम्ही येणार. अरे चला ना. रामानंद महाराजांनी जे जे इच्छुक होते सर्वांना रामांसमोर उभं केलं आणि काही तीर्थयात्रेचे नियम सांगितले त्या काळाप्रमाणे. पण अत्यंत कडक नियम. सर्वांनी अनवाणीत चालायचं, एक पादत्राण नाही घालायचं. आणि गोदा परिक्रमा आपण करू, तिला दक्षिण गंगा असं म्हणतात. सिंहस्थ पर्वणीच्या वेळी गोदावरी नदीमध्ये सगळ्या नद्या गंगेसह निवासाला येतात असं वर्णन आहे. म्हणून ही दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध आहे. हिची परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. जसा तिकडे नर्मदा परिक्रमाचा प्रघात आहे तसा गोदा परिक्रमेला अपार पुण्य लाभ होतो असं शास्त्रग्रंथ सांगतात.
आणि त्याप्रमाणे रामानंद महाराजांनी नियम सर्वांना समजावून सांगितले. सर्वांनी पायी चालायचं आहे, अनवाणी चालायचं आहे. आणि गोदा परिक्रमेला प्रत्यक्ष प्रारंभ झाल्यानंतर फक्त गोदावरीचं जल प्यायचं आहे. बरोबर तांब्या वगैरे घ्यायचा, पाणी भरून घ्यायचं. कधी जर किनारा दूर गेला तर तेच पाणी प्राशन करायचं, असे काही नियम समजावून सांगितले. 5-50 माणसं त्यांच्याबरोबर गोदा परिक्रमेत आहेत. पण याही गोदा परिक्रमेत त्यांच्या अत्यंत मृदू स्वभावाचा शिष्यांवर पुत्रवत प्रेम ते करीत असत, सर्व शिष्यांवर. याचा प्रत्यय येणारी एक घटना या गोदा परिक्रमेत त्यांनी ती यथासमय पुढे पूर्ण केली. पण प्रारंभ नांदेडहून त्यांनी केला, असं वर्णन या गोदा यात्रेचं पोथीमध्ये आहे. नांदेडला गेले. नांदेडहून नेवासे नावाचं क्षेत्र आहे, आपण ऐकलं असेल सगळ्यांनी. तिथे मोहिनी राजांचं मंदिर आहे. मोहिनी राजांचं मंदिर आहे आणि प्रवरा नदी वाहते. नदीच्या काठाकाठाने जायचं आहे. अजून गोदा परिक्रमेला प्रारंभ व्हायचा आहे, पण ती प्रारंभ करण्यासाठी म्हणून निघालेली आहेत. आणि प्रवरेचं स्नान वगैरे केलं आणि नेवासेला मुक्काम केला. आणि पुढच्या काळामध्ये सुरेगाव नावाचं एक गाव आहे. सुरेगाव हे 6 मैल अंतरावर आहे नेवाशापासून. तिथे मुक्काम पुढचा करायचं ठरलं. पण एक मुक्काम नेवाशात पडला आणि पायी जायचं आहे. रामानंद महाराज म्हणाले, उद्या सकाळी आपल्याला सगळ्याला सुरेगावला जायचंय. हा प्रसंग यासाठी बोलतोय मी की ह्या प्रसंगाद्वारे रामानंद महाराजांच्या अंतःकरणात किती प्रेम आपल्या भक्तांबद्दल होतं याचा आपल्याला थोडासा प्रत्यय येतो, म्हणून हा प्रसंग चरित्रात आहे, तो बोलतोय मी आपल्याशी. मुक्काम नेवाशाला रामानंद महाराजांनी सांगितलं, उद्या सकाळी आपल्याला निघायचं, लवकर उठा, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि इथून आपण निघाल्यानंतर आपल्याला दुपारी 11:30च्या आत, फार सूर्य तापायच्या आत, म्हणजे दुपारचं ऊन चांगलं नसतं 12 ते 5च्या 4 दरम्यानचं, तर आपल्याला आपल्या सुरेगाव नावाच्या गावाच्या मुक्कामाला 11:30-12 पर्यंत पोहोचू, असं सगळ्यांनी निघावं. सकाळी सगळे लवकर उठा. रामानंद महाराज तर उठले, काकडा वगैरे झाला रामाचा, दूध दिलं आणि ते म्हणाले, मी पुढे जातो, आवाज दिला सगळ्यांना, तुम्ही या, लवकर निघा. आणि ते त्वरेने निघाले, फार वेगाने त्वरेने ते चालायचे आणि त्यांच्या मुक्कामावर पोहोचले. इकडे लोकांना 40-50 माणसं एकत्र असला की थोडासा गोंधळ होतो आणि उठायलाच उशीर झाला. त्यामुळे यांना निघायला विलंब झाला आणि जे 11-11:15ला सुरेगावला पोहोचायचे होते, ते 11-11:15ला हे पोहोचू शकले नाही. आता काय करावं? पाय खूप उन्हात तापायला लागले. जवळचं पाणी भरून घेतलेलं तांब्यातलं संपत आलं. कंठशोष व्हायची भीती आली. आणि रामानंद महाराज इकडे सुरेगावला पोहोचले. त्यांनी सांगितलं, तुम्ही पोहोचा, मी त्या ठिकाणी सर्व पाकसिद्धी करून भोजनाची तयारी करवून घेतो, आल्याबरोबर तुम्हाला भोजन मिळेल रामाला नैवेद्य होऊन. आणि वाट पाहतात की या वेळेला पोचायला हवे होते, अजून कसे पोचले नाही. आणि सद्गुरूंचं अंतःकरण किती द्रवत भक्तांसाठी, किती दयाळू असतं. अजून पोचले नाही, काहीतरी अडचण आली असणार, म्हणून रामानंद महाराजांनी काय करावं श्रोते हो, पोथीत वर्णन आहे. यांच्याजवळ आता सकाळपासून निघालेले, पाणी संपलं असेल, तांब्याभरच घ्यायचंय ना, म्हणून रामानंद महाराजांनी सुरेगाव गावातून विहिरीतून एक मोठा हंडा स्वतः भरून घेतला. कुणाला सांगितलं नाही. ज्या ठिकाणी मुक्कामाला होते हंडा भरून घेतला, तो डोक्यावर घेतला. अनवाणी बरं का, त्यांचे व्रत अनवाणीच आहे, पण आपल्या देहाची काळजी नाही करत संत. शिवाय 3 धोतर पाण्यात चांगले बुडवून थपथप धरले, खांद्यावर ठेवले, दोन्ही खांद्यांवर, डोक्यावर हंडा. कल्पना करून बघा, डोळ्यासमोर चित्र आणून. पायात काही नाही, अनवाणी, उन्हाळ्याचे दिवस. आणि इकडे हे सगळे निघालेले उन्हाने त्यांचे पाय होरपळायला लागले. कुठे जवळ झाड दिसलं की झाडाखाली थांब, तरी पाय जळायचे. असं वर्णन चरित्रात. 3 कुत्री जवळ होती, ती झुडपात जवळ, झुडपाच्या अंगांगाने चालायची. यांना कसं काय झुडपातून चालता येईल का त्यातून? पाय होरपळायला लागले. कुठे पाय ठेवायला जागा नाही, कुठे वृक्षाला फारशी पानं नाही, सावली नाही, असे खूप त्यांना व्यथा व्हायला लागल्या. आणि रामानंद महाराज सुरेगावहून स्वतः पायी निघाले. ज्या दिशेकडून येणार त्या दिशेकडे निघाले आणि साधारण 1-1.5 मैल अंतर नेवाशाहून चालले असताना ही माणसं भेटले. उन्हाने होरपळून गेले, जवळचं पाणी संपलेलं, घशाला कोरड पडलेली अशी सगळी माणसं पाहिली. रामानंद महाराजांनी सर्वांना बसवलं, पोटभर आधी पाणी पाजलं आणि त्यानंतर खांद्यावर जी धोतर 3 ओली करून घेतली होती ना, ती अशी पसरली. सांगितलं, बाबांनो, इतक्या दुरून चालताना पायाला चटके बसले असतील, याच्यावर उभे राहा. त्याला खूप छान वाटलं.
श्रम परिहारच झाला. पाणी प्यायलाही मिळालं आणि थंडगार वस्त्रावरती पायही ठेवायला मिळाले. थोडीशी पायाची उष्णता कमी झाली आणि म्हणाले आता तडक निघायचं, पळतच निघा इथून. पण त्यानंतर सगळे मुक्कामावर पोहोचले, भोजन वगैरे झाली, पुढे गोदा परिक्रमा झाली. एवढ्यासाठी हा प्रसंग मी आपल्याशी बोललो, हा पोथीमध्ये आहे. परम आदरणीय बाबाजी मेरेकरांनी हा एका अध्यायात लिहिलेला आहे की सद्गुरूंचं अंतःकरण किती प्रेमळ असतं. शिष्यांविषयी त्यांच्या अंतःकरणात किती प्रेम असतं की माझे सगळे शिष्य उन्हात अनात चालणारे, जवळचं पाणी संपलेले पाय त्यांचे होरपळून निघतात, मला गेलं पाहिजे आपल्या देहाची पर्वा न करता. नुसती देहाची पर्वा न करता नाही, डोक्यावर मोठी घागर हंडा घेऊन पाण्याचा थंडगार त्या शिष्यांना देण्यासाठी. काय गुरुमाऊली आहे. मग शिष्यांचा प्रेमभाव, श्रद्धाभाव, गुरूंविषयीची धारणा वृत्ती अजून उंचावते, बळावते, श्रद्धा अजून पक्की होते. अशा लहानशा प्रकारे लहान लहानच्या प्रसंगात श्रोते हो, अनेक यात्रा केल्या रामानंद महाराजांनी. चरित्रात वर्णन आहे की त्यांनी बद्रीनाथची सुद्धा यात्रा केलेली आहे पुढच्या काळात, लगेच 16 साली. आता ह्या यात्रेमध्ये त्यांच्याबरोबर 25-30 माणसं आहेत. जालना कुठे, बद्रीनारायण कुठे, उत्तराखंडातला भाग आहे. फक्त बद्रीनाथचीच केली असं वर्णन आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री यावेळेला नाही केले. आणि अनेक प्रसंग, पण त्यांचा एक ब्रीद वाक्य आहे की मी कुठे गेलो तरी सद्गुरू सतत माझ्या सान्निध्यात आहे, मी त्यांच्या सान्निध्यात आहे, माझ्या बरोबरच आहेत ते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, ही त्यांची निष्ठा आहे. ही निष्ठा कशामुळे बळावली? त्यांची सद्गुरू रामानंदांवरती श्रद्धा तर आहेच, पण असं वर्णन आहे की रामानंद महाराज आपल्या सद्गुरूंची म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांची नित्य प्रातःकाळी उठल्याबरोबर मानस पूजा करायची. मानस पूजेला फार फळ येतं हो. ती दृढतेने सातत्याने जर खूप काळपर्यंत केल्या गेली ना तर तिचं फार फळ वेगळं असतं. जे जे काही आपणास पाहिजे ती तुके कल्पून अर्पिजे, येणे प्रकारे कीजे मानस पूजा श्री रामदास बोधात रामदास स्वामींनी वर्णन. जे जे आपणास पाहिजे उत्तम 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 सगळे उपचार सद्गुरूंना अर्पण करायचे मनापासून. आणि रोज रामानंद महाराज मानस पूजा करतात. आता बद्रीनाथच्या यात्रेत त्यांचा तो नियमच आहे मानस पूजा करायचा. आणि एक प्रसंग चरित्रकारांनी लिहिलेला आहे की घनदाट जंगलातून वाट बद्रीनारायणच्या प्रवासाच्या वेळी घनदाट पशु, जंगली श्वापद, अगदी सिंह, हत्ती, वाघ हे सगळे डरकाळ्या फोडतात, डरकाळ्या ऐकू यायच्या. असाच एका घनदाट जंगलातून प्रवास सुरू असताना ही सगळे मंडळी पुढे मार्गक्रमण करत असताना अचानकपणे एक मोठा वाघ आला, डरकाळी फोडली आणि तो यांच्या मार्गातच येऊन बसला. सगळ्या लोकांना तर काय करावं सुचला, भीतीने थरथर 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 सगळे कापायला लागले. रामानंद महाराज सगळ्यांच्या समोर उभे आहेत. ते म्हणाले थांबा तुम्ही इथेच. आणि रस्ता अडवून बसलेला तो वाघ रामानंद महाराज त्याच्या समोर गेले. त्याच्या समोर उभा राहिले, डरकाळी फोडत होता. त्यांनी हात जोडले आणि आपल्या सद्गुरूंचं जसं मानस पूजेत ते स्मरण नित्य करीत असत तसं स्मरण केलं की सद्गुरुनाथ काय आपत्ती आहे, शांत व्हा. ते वाघाला सद्गुरू म्हणतात आहे. काय आपत्ती, शांत व्हा. आणि त्याप्रमाणे असं वर्णन आहे की तो वाघ खरोखरच शांत झाला. त्यांनी नमस्कार केला. बाकी लोक तिकडे दूर उभे आहेत, त्यांना प्रत्यय आला नाही. परंतु रामानंद महाराजांनी हात जोडल्यानंतर त्यांना मात्र वाघ तर निघून गेला, पण वाघाच्या जागीच आपल्या सद्गुरूंचं दर्शन घडलं असं चरित्रामध्ये. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. वाघानेच सद्गुरु रूपात दर्शन केलं तर निघून गेला. काय सद्गुरूंची किमया आहे. पदोपदी तीर्थयात्रांमध्ये माझ्यावरती असा कठीण प्रसंग आला तरी माझे सद्गुरू माझ्या सोबतच आहेत. या धारणेतून आणि या श्रद्धेतून रामानंद महाराज सगळी बद्रीनारायणची यात्रा करून. बद्रीनारायणच्या यात्रेत अनेक प्रसंग, पण हा एक आपल्याला चमत्कार म्हणून नव्हे, पण सद्गुरूंवरती अढळ निष्ठा असल्याने
आणि त्यांची नित्य मानसपूजा करीत असल्याने त्याचं फळ म्हणून ती बाधा तर टळली, ते संकट तर दूर झालंच, पण वाघाने स्वतः सद्गुरूंनी प्रगट होऊन त्यांना वाघाच्या ऐवजी दर्शन दिलं, की त्या इतरांना ते दर्शन नाही झालं, पण रामानंद महाराजांना मात्र त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंचं दर्शन झालं. श्रोते हो, याप्रमाणे रामानंद महाराजांनी अनेक 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 तीर्थयात्रा केल्या. रामानंद महाराजांनी केलेली द्वारकेची यात्रा ही तर एक फार अविस्मरणीय यात्रा चरित्र ग्रंथामध्ये आहे. कारण द्वारकेचं प्रस्थान ठेवायचं, सोबत कृष्णाई पण आहेत, उभयतांनी केली आहे. आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे श्रोते हो, द्वारका यात्रेचं, की रामानंद महाराजांनी जालन्याहून निघतानाच असा संकल्प केलाय, सर्वस्व दान करण्याचा संकल्प केलाय. कारण विवाह झाल्यानंतर त्यांना धर्मपत्नींना म्हणजे कृष्णा आईंना पैठणी वगैरे आलेली आहेत, काय अलंकार जवळ आहेत, अनेक लुगडी जवळ आहेत, रामानंद महाराजांचे काय अलंकार आहेत, ते सगळं बरोबर घ्यायला सांगितलं कृष्णा आईंना, की हे घ्या, आपल्याला तीर्थावरती जाऊन कसं वागावायची रीत धर्मग्रंथांनी शिकवली आहे ना, तसं आपल्याला त्या ठिकाणी सर्वस्वाचं दान करायचंय नाही. आणि म्हणून कृष्णा आईने सगळं सोबत घेतलं. ही जी यात्रा आहे द्वारकेची, या यात्रेमध्ये आमचे सद्गुरू परमपूजनीय प्रल्हाद महाराज इथे यात्रेत, अनेक लोक आहेत द्वारकेला पोहोचले. द्वारकेचं एक वेगळं महात्म्य आहे श्रोते. श्रीमद भागवत ग्रंथ ज्या भगवान श्रीकृष्णांसाठी लिहिलाय, त्यांच्या पुष्कळ लीला द्वारकेत घडल्या. नव्हे नव्हे ती नगरीच त्यांनी निर्माण केलेली आहे विश्वकर्म्याकडून. भागवतात दशमस्कंधात वर्णन आहे. द्वापर युगामध्ये भगवंतांनी स्वतः विश्वकर्म्याला आज्ञा देऊन द्वारका नगरी सप्तपुऱ्यांपैकी आहे, 4 धामांपैकी आहे, 4 धाम आहेत, त्या 4 धामांपैकी द्वारका धाम आहे. आणि म्हणून द्वारकेची यात्रा करताना त्या ठिकाणी मला सर्वस्व अर्पण करायचंय. जे जे माझ्याजवळ आहे, उंची वस्त्र, अलंकार, दागिने, माझे आणि सौभाग्यवतीचे सगळे दान करायचे, हा घरूनच संकल्प करून निघाले आहेत सद्गुरू. पूज्य प्रल्हाद महाराज आणि आज इतरही काही शिष्य आहेत बरोबर. आणि दान करायला काही प्रसंग पाहिजे, सत्पात्री दान करावं. आणि म्हणून रामानंद महाराजांनी द्वारकेला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी चौकशी केली. कारण द्वारकेला भागवत सप्ताह करण्याचं एक वेगळं महात्म्य आहे बरं का. शुकताल, नैमिषारण्य, वृंदावन, द्वारिका, जगन्नाथपुरी ही भागवतात लिहिलेली भागवत करण्याची स्थानं आहेत. म्हणून द्वारिकेमध्येही भागवत कथाकार पुष्कळ असणारच आहेत, त्याही काळात आताही आहेत. पूज्य रामानंदांनी महाराजांनी चौकशी केली. एक अधिकारी भागवत कथाकार शोधून आणले. त्यांच्या करवी 7 दिवस शास्त्रोक्त पद्धतीने संहिता वाचनासहित भागवत कथा करवली. आणि नंतर त्या ब्राह्मणाचा यथोचित गौरव करायचा म्हणून त्याला सर्वस्वाचं दान केलं, संकल्पपूर्वक केलं. सगळे दागिने, वस्त्र इत्यादी सगळे संकल्पपूर्वक दान करून दिले. आणि रामानंद महाराजांच्या अंगावर फक्त एक पंचा राहिला आणि सौभाग्यवती कृष्णा आई यांच्या अंगावर एक वस्त्र. बस सप्ताह थाटात पार पडला. बेट द्वारकेचंही दर्शन झालं. आणि त्यानंतर आता परत आपल्या यात्रा झाली, तीर्थयात्रा झाली, तीर्थ दर्शन झालं. द्वारका, बेट द्वारका, भगवान गोपाल कृष्णाचं भव्य दिव्य मंदिर, द्वारकानाथाचं, हे सगळे तिकडची जेवढी दर्शनं घ्यायची, येताना पोरबंदर म्हणजे सुदामा नगरी जिला म्हणतात, सुदामदेवांची नगरी, तिचं दर्शन घेऊन आता मुंबईकडे यायला निघाले. बाकी सगळे प्रवासी जे होते ते इतर तीर्थक्षेत्रांच्या पाहण्याकरता निघून गेले. परंतु परतीच्या प्रवासात पूज्य रामानंद महाराज, सौभाग्यवती कृष्णामाय आणि परमपूजनीय प्रल्हाद महाराज असे तिघे हे द्वारकेहून रेल्वेनी मुंबईला आले. मुक्काम माधवबाग मध्ये. अंगावरती एकच पंचा, सगळं दान केलंय, कारण सगळ्या वस्त्रांचं दान केलेलं आहे. हाच कित्ता पुढे पूज्य प्रल्हाद महाराजांनी पाहिलं. प्रल्हाद महाराजांनी सर्वस्वाचं दान. पण पुढच्या काळामध्ये पूज्य प्रल्हाद महाराजांनी गृहदान केलं. ऐकू आपण, कदाचित येईल आपल्या प्रसंगात, कारण ते रामानंद महाराजांच्या प्रेरणेनेच झालेलं आहे. माधवबाग मध्ये मुक्काम आहे. दिनचर्या तीच, उपासनेची पद्धती ती सगळी, पण तिघच मुक्कामाला आहेत.
आता मुंबईतला माधवबागला काही फार काळ नाही राहिले, थोडी विश्रांती म्हणून 1-2 दिवस राहिले. जालन्याला परत जायचं, दुसऱ्या रेल्वे पकडून जालन्याला जायचं परत. आणि अगदी निघायच्या दिवशी पूज्य रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांना म्हणाले, प्रल्हादा, आपण जिथे थांबलो आहोत ना, इथे संगीत चिवडा नावाचा एक चिवडा मिळतो माधवबागेत. चवीला खूप छान असतो. हा तू घेऊन ये. तिथे पेटी आहे, त्या पेटीतून ₹1 घे. या ₹1 संगीत चिवडा घेऊन ये. पूज्य प्रल्हाद महाराज उभेच असायचे हो. जसे रामांसमोर हनुमंत, तसे प्रल्हाद महाराज आपल्या गुरूंसमोर उभेच असायचे हात जोडून, दास्य भक्तीचे. होय महाराज. पेटी जवळ गेले, ₹1 काढला आणि आपल्या गुरूंनी सांगितलेल्या पेटीतून रामासमोर दक्षिणा यायची ती ठेवलेली, त्यातून ₹1 काढला की संगीत चिवडा आणायचा आहे. जुना काळ आहे, 103-4 वर्ष झालेली, त्यामुळे ₹1 भरपूर चिवडा येत असेल. आणि तो जालन्याच्या रामाला नैवेद्य करायचा आहे बरं का, बांधून आण, खाण्याकरता नाही. जिभेचे चोचले म्हणून नाही. इथला प्रसिद्ध वस्तू आहे, जालन्याला रामाला नैवेद्य करू. पूज्य प्रल्हाद महाराज पेटीतून ₹1 काढला आणि विचार आला त्यांच्या मनात, एक अजून ₹4 काढले. ते रामानंद महाराजांनी पाहिले की आपण याला ₹1 काढायला सांगितला, याने अजून 4 काढले. त्यांनी बोलावलं, प्रल्हादा इकडे ये. पूज्य प्रल्हाद महाराजांचं वय काय, 23-24 वर्षांचं वय आहे. हात जोडून बोला, काय महाराज आज्ञा आहे, किती पैसे काढलेस? महाराज ₹5 काढले. अरे तुला ₹1 सांगितला होता ना. प्रल्हाद महाराज हात जोडून म्हणाले, महाराज आपल्या अंगावर एकच पंच आहे, तोही बऱ्याच ठिकाणी जीर्ण झालेला फाटलाही आहे. म्हणून मनात सहज विचार आला महाराज की एक ₹4 धोतर आपल्यासाठी आणावं. रामानंद महाराज थोडे कडक स्वरात म्हणाले, प्रल्हादा, त्या दानपेटीत आलेलं द्रव्य आपलं नसतंय, ते रामाचं आहे. ते ₹4 टाक त्या पेटीमध्ये. गुरूंच्या आज्ञाप्रमाणे. जरी यांच्या अंतःकरणात असा तरंग उमटला होता की आपल्या गुरूंना वस्त्र नवीन द्यावं, कारण फाटलंय, पंच्या अंगावर एकाच्या बाकीचं दान केलंय सगळं. चांगलीच भावना होती सद्गुरूंबद्दलची, पण ती रामानंद महाराजांना आवडली नाही. पूज्य प्रल्हाद महाराजांनी गुरु आज्ञा स्वीकारून ते ₹4 पेटीत टाकले. आणि माधवबागेत संगीत चिवडा नावाचा खरंच चिवडा छान मिळत असेल त्यावेळेला, आपण काही पाहिला नाही, ऐकला नाही. म्हणजे ऐकला आहे पण प्रत्यक्ष त्याचा अनुभव नाही आहे आपल्याला, पण चरित्रात वर्णन आहे म्हणून बोलतो आहे. चिवडा आणला आणि तिथून मग त्या लोकांनी प्रस्थान ठेवलं, जालन्याला आले. त्या संगीत चिवड्याचा रामाला नैवेद्य केला, अर्पण केला रामरायांना. मग सर्वांनी प्रसाद म्हणून काही घेतला. पण प्रल्हाद महाराजांच्या मनात ती एक भावना राहिलीच, आपल्या गुरूंना त्या दिवशी ₹4 घेतलेले घेऊ दिले नाही आणि वस्त्र जीर्ण झालेलं आहे. हा दिवस ज्या दिवशी चिवडा खाण्याचा झाला ना प्रसाद, त्याच दिवशी एक पार्सल आलं मठामध्ये, जालना मठामध्ये पार्सल आलं आणि ते उघडलं तर त्यात 2 जरीकाठी धोतर निघाली. भक्ते मनी जे जे धरावे, ते देवे आपण पुरवावे. तेथे वेगळे न भावावे, कलाकाळी श्रीराम. ही दासबोधातली चोवी आहे ना. भक्ते मनी जे जे धरावे, माझ्या सद्गुरूंना मला धोतर नवीन हवं आहे. नवीन कोरीत उघडलं पार्सल. प्रल्हादा, पार्सल उघडून बघ काय आलंय. त्यात नवीन कोरी धोतर जोडी होती. आणि ती धोतर जोडी पाहिल्याबरोबर, ठेव तिकडे रामांसमोर. प्रल्हाद महाराजांनी ठेवली. रामानंद महाराज म्हणजे आता प्रसाद म्हणून आम्ही नेसू. एक धोतर त्यातलं नेसले. 2-4 दिवस गेले. कसे संत असतात तो, अत्यंत अनासक्त जीवन. अनासक्त, कुठेही आसक्ती नाहीच, की आता छान नवीन जरी काठी धोतर रामानेच पाठवलं, नेसायचं काही दिवस. 2-3 दिवसांनी रामानंद महाराजांच्या जालना मठामध्ये एक गरीब ब्राह्मण आला. दर्शन वगैरे घेतली, रामानंद महाराजांना नमस्कार केला, पूज्य भाव त्यांच्याविषयी होताच. महाराज, अरे कुठे निघालास, कुठे आला, कसे काय आलात? महाराज, काशी यात्रेला चाललोय. असा विचार केला, आधी आपलं दर्शन घ्यावं, मग काशी यात्रा करावी आणि आपला आशीर्वाद असेल तर काशी यात्रा सफल होईल माझी. होय बाळा, आशीर्वाद आहे, जा. पण महाराज, जरा संकोच वाटत होता. महाराज, काशीला चाललोय, 1-2 मला जुनी धोतर देता का नेसायला? रामानंद महाराज बोलले काही नाही,
महाराजांना म्हणाले, प्रल्हादा, ते परवा आलेले पार्सलचे दोन्ही धोतर घेऊन नेसले होते आधी एकदा. ते दोन्ही धोतर नवीनच होते, धुतले एकदा घातले म्हणून ते दोन्ही बांधायला सांगितले आणि ती दोन्ही धोतर वस्त्र पार्सलनी आलेली ती त्या ब्राह्मण देवतेला रामानंद महाराजांनी देऊन दिली. अनासक्तीने. प्रपंच हा स्वतःचा अनासक्त जीवन. पूज्य प्रल्हाद महाराजांसमोर आदर्श आहे हो, की एक अनासक्त जीवन एका सद्गुरूंचं संतांचं कसं असू शकतं याचा एक अत्यंत उच्च आदर्श पूज्य प्रल्हाद महाराज जवळून आपल्या सद्गुरूंच्या आचरणातून बघतात, निरीक्षण करतात. आणि म्हणून तशी त्यांची देखील पुढे वृत्ती बनली. न शिकवता सद्गुरू शिष्याला कसं शिकवतात कृतीमधून, याचं हे उदाहरण आहे. असं खाली बसून असं नाही. सहज बोलणे किंवा सहज क्रिया करणे हा उपदेश. तशी वृत्ती अनासक्तीची त्यांनी जपली. तीच वृत्ती पूज्य प्रल्हाद महाराजांच्या अंगात आहे. श्रोते हो, अशा अनेक तीर्थयात्रा रामानंद महाराजांनी केल्या. पूज्य प्रल्हाद महाराजही त्यांच्या अनुग्रहितच असल्यामुळे 1910चा अनुग्रह हनुमान जयंतीला ऐकलाय प्रसंग आपण. समवेतच असायचे, सावली सारखे सेवा करायचे जेव्हा होते. गृहस्थाश्रमात रामानंद महाराज यथासमय रामानंद महाराजांना 1918 साली एक अपत्य झालंय. मार्गशीर्ष वद्य द्वादशी नाही, माघ वद्य द्वादशी, मार्गशीर्ष वद्य द्वादशी 1918 या दिवशी रामानंद महाराजांना एक पुत्र रत्न प्राप्त झालं आणि त्याचं नाव आवडच सीतारामाची असल्यामुळे त्याचं नामाभिधान सीताराम असं करण्यात आलं. चरित्र ग्रंथामध्ये आदरणीय बाबाजी मेळगेकरांनी रामानंद महाराजांची पत्रिका सुद्धा छापून दिलेली आहे आणि काही उत्तम ज्योतिषकारांनी त्याचं भाष्य पुष्कळ केलेलं आहे. पण रामानंद महाराजांच्या पत्रिकेप्रमाणे यांना पुत्रवियोग लवकर होईल असं भविष्य होतं आणि विवाह देखील त्यांनी सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे केला. हो, त्यांच्या मनात कुठली आसक्ती थोडीच आहे. म्हणून ते मूल नंतर 1918चा त्याचा जन्म जो आहे त्याच वर्षी महाराष्ट्रामध्ये इन्फ्लुएन्झाची फार मोठी साथ आली. इन्फ्लुएन्झा हे फ्लूचं एक नाव आहे त्या काळातलं. आता त्याचे पुढच्या काळात त्याला वेगवेगळी नावं येत गेली. इन्फ्लुएन्झा त्या काळात म्हणायचे आणि ह्या साथीचा आजार तो होता. त्याचा प्रादुर्भाव तो संसर्गजन्य रोग असल्यामुळे इतरांना सुद्धा होत असे आणि ह्या आजारामध्ये रामानंद महाराजांची प्रिय पत्नी ह्या आधी आजारी पडल्या, त्या ग्रासल्या गेल्या आणि त्यात त्यांचा देहांतही झाला. 1910चा विवाह 18 साली त्या निवर्तल्या. अल्पकाळ स्त्री सुख त्यांना होता आणि ते गृहस्थाश्रमात गुंतलेलेच नाहीत, पण त्यांचा वियोग झाला. अंतकाळी त्यांनी आपल्या पतिदेवांचा ध्यास घेतला. हे रामकार्यासाठी गेलेले शिष्यांनी येऊन सांगितलं की महाराज अंतकाळ त्यांचा आलेला आहे, आपण जवळ असलेलं बरं. महाराज म्हणाले मी उलट नको जवळ, त्यांना निरोप द्या की अखंड रामाच्या स्मरणात चिंतनात नामस्मरणात राहा, राम कल्याण करील तुमचं. महाराज जातीने आले नाही. कृष्ण आईंचा जेव्हा मृत्यू झाला त्या रामानंद महाराज तिथे नाही आहेत आणि रामानंद महाराज नंतर आले इत्यादी क्रियाकर्म त्यांनीच केलं. म्हणून रामानंद महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये त्यांना पत्नीचा वियोग 1918 साली आहे. इन्फ्लुएन्झाच्या साथीमध्येच त्या गेल्या आणि 3च महिन्यानंतर ते जन्माला आलेलं मूलही मातेविना पोरकं झालं ना. 3 महिन्यानंतर सीतारामाचा सुद्धा रामानंद महाराजांना वियोग झाला. देवे माया सोडविली तुकोबांचं वचन आहे. जी काय थोडीशी माया पदरात पडली होती, आली होती प्रारब्धवशात, सद्गुरूंची आज्ञा म्हणून नव्हे, त्यांच्या प्रारब्धातच जर का गृहस्थाश्रमाचा योग आहे तशी आज्ञा सद्गुरूंनी केली, पण देवाने ती माया सोडवली. आधीच अनासक्त जीवन, पुत्र आणि पत्नी यांचा वियोग, आता रामानंद समय रामानंद महाराज विरक्तीच्या एक उंच दशेवर जाऊन पोहोचले. श्रोते हो, याआधी आपण असं ऐकलेलं आहे, ऐकलंय पूर्व भागांमध्ये आपण की रामानंद महाराजांचा साखरखेड्यावरती खूप लोभ आहे. कारण साखरखेड्याला बाबाजी पुराणिक म्हणजे परमपूजनीय प्रल्हाद महाराजांचे ज्येष्ठ बंधू यांचं त्यांचं फार सख्य आहे. हो, समवयस्क आहेत. दोघांचाही जन्म 1885 आहे.
लोभ असे म्हणून वारंवार वारंवार साखरखेड्याला ते जाऊ लागले. अगदी पहिल्यांदा साखरखेड्याला ते 1906 साली गेले असा उल्लेख आपण ऐकलेला आहे. पूज्य प्रल्हाद महाराजांनी त्यांचा किन्होळा या ठिकाणी त्या पहिल्या चातुर्मास्य काळात दर्शन जे झालं, घरी यायची विनंती केली, आले. बाबाजींची ओळख झाली. मुकुंदांना तेव्हा विराजमान आहेत, म्हणजे पूज्य प्रल्हाद महाराजांचे पिताश्री. हे सगळं त्या घरातलं वातावरण पाहिलं, वैदिक काळाप्रमाणे सगळं वातावरण आहे. घरी गायी आहेत, गुरढोरं आहेत, गायीची सेवा आहे. गुरुकुल पद्धतीने अध्ययनाला विद्यार्थी आहेत. बाबाजी उत्तम अध्यापक होते. स्वतः मुकुंद शास्त्री हेही उत्तम अध्यापक होते. 15-20 मुलं घरी असायची. आणि गंगामाय म्हणजे पूज्य प्रल्हाद महाराजांच्या मातोश्री अत्यंत प्रेमळ, सगळ्याच मुलांना आपल्या मुलाप्रमाणे त्या वागणूक द्यायच्या. खाणं पिणं झोपणं खूप माया लावली होती. गोकुळ होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या वैदिक काळातल्या वातावरणाला पाहून रामानंद महाराज खूप त्या ठिकाणी रमले. केव्हाही साखरखेडा किंवा आजूबाजूच्या परिसरात त्यांचं येणं झालं रामकार्याच्या निमित्ताने मुक्काम बाबाजींकडे. मुक्काम नेहमी बाबाजींकडे. आणि ह्याच बाबाजींच्या मुक्कामातल्या प्रसंगी एक वेळा पूज्य प्रल्हाद महाराजांना 1910 साली हनुमान जयंती या दिवशी अनुग्रह मिळाला हे ऐकलंय आपण. आपण 1918 ऐकतोय. पण या काळ्या घराण्यावरती 1918 साली ज्या इन्फ्लुएन्झाच्या साथीमध्ये परमपूजनीय रामानंद महाराजांच्या धर्मपत्नी निवर्तल्या, त्याच इन्फ्लुएन्झाच्या साथीमध्ये काळ्या घराण्यावरही कुऱ्हाड कोसळली. अश्विन वद्य पक्षामध्ये काळ्या घराण्यातले 4 कर्ते पुरुष एकाएकी काळाच्या पडद्याआड गेले. त्यात बाबाजी स्वतः आहेत. अश्विन वद्य अष्टमीला त्यांचा प्राणांत आहे. इन्फ्लुएन्झाच्या साथीत बाबाजी. आणि एकादशीला 3 एकदम पूज्य प्रल्हाद महाराजांचे पिताश्री मुकुंदांना, मुकुंद शास्त्री, ज्येष्ठ अजून एक बंधू गोपाळ दादा, म्हणजे पूज्य प्रल्हाद महाराज चौघे बंधू होते ना, गोपाळ दादा, आणि धाकटे बंधू पुरुषोत्तम बुवांच्या धर्मपत्नी, असे 3 जीव एकादशीला आणि 1 जीव अष्टमीला अशी कुऱ्हाड कोसळली. या सर्व व्यक्तींच्या वर्षश्राद्धासाठी, कारण रामानंद महाराजांचा काळ्या घराण्यावर फार लोभ आणि स्नेह होता. त्यांचं वर्तन, त्यांचं आचरण, त्यांची विद्वत्ता, कारण बाबाजी भागवत फार रसाळ सांगायचे. राममंदिर आहे काळ्या घराण्याचं पूर्वीचं, खूप रमायचे रामानंद महाराज. म्हणून या सर्व इन्फ्लुएन्झाच्या साथीमध्ये गेलेल्या व्यक्तींच्या वर्षश्राद्धाला रामानंद महाराज आवर्जून उपस्थित राहिले. 1919 साली अश्विन मध्य पक्षात ते आले. वर्षश्राद्ध 3 दिवसाच्या अंतराने, अष्टमी आणि एकादशी सगळ्यांची वर्षश्राद्ध त्यांनी केली. आणि ते जायला निघाले जालन्याला, कारण स्नेह खूप होता म्हणून वर्षश्राद्धाला जातीने उपस्थित राहिले. सर्व गावकऱ्यांनी विनंती केली रामानंद महाराजांना, महाराज दिवाळी जवळ आहे हो, उद्याच आहे गुरु द्वादशी, मग त्रयोदशी वगैरे, महाराज दिवाळी तोंडावर आहे, आपण थांबा इथे. रामानंद महाराजांना त्यांचं मन मोडवेना. काळ्या घराण्यावर पहिल्यापासून लोभ आहेच. आता वरची सगळी माणसं जरी गेली तरी पूज्य प्रल्हाद महाराजांनी खूप नम्रपणे प्रार्थना केली, गुरुदेव राहावं इथे. रामानंद महाराजांनी होकार दिला. दिवाळीच्या काठावर जायचं नाही म्हणून थांबले. दिवाळी त्यांची साखरखेड्याला झाली 1919 सालची. नुसते संत जर एखाद्या गावात राहिले, काही तसे थोडी बसतात. काही उपदेश, काही भजन, काही कीर्तन, उत्सवच होतो हो. संत घरी आले की उत्सवच आहे. साधू संत येती घरात, तोची दिवाळी दसरा. आणि तोच दिवाळी दसरा साखरखेड्याच्या लोकांना झाला. राम मंदिरात रामानंद महाराज प्रवचन इत्यादी करायला लागले. गावात हे प्रवचनकार आहेत पुष्कळ, अण्णाजी माई आहेत. रामानंद महाराज रोज भजन करायचे रामासमोर, आनंदाचा सगळा काळ. आणि रामानंद महाराज दुपारच्या सत्रामध्ये पुराण ग्रंथ वाचन जे करायचे, त्यात दासबोधावर निरूपण करायला लागले. आणि अगदी भाऊबीजेच्या दिवशी पूज्य प्रल्हाद महाराजांना समास वाचायला सांगितला, आधी मग ते निरूपण करणार. हे सगळे प्रसंग आपण प्रल्हाद महाराज चरित्र मालिकेत ऐकले आहेत, तिथे विस्ताराने ऐकले. आता ओझरता आपण स्पर्श करतो, कारण ह्या एका प्रसंगानंतर पूज्य प्रल्हाद महाराजांच्या जीवनात सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आचरण करणारे म्हणून एक खूप मोठा प्रसंग घडतो आहे.
पण तो सद्गुरूंच्या प्रेरणेने घडतोय. रामानंद महाराजांनी म्हटलं प्रल्हाद महाराजांना, प्रल्हाद बुवा दासबोध वाचा. आणि प्रल्हाद महाराजांच्या वाक्याला त्या दिवशी वाचनाला आलेला जो समास आहे त्याचं नाव नरदेह स्तवन आहे. हा पहिल्या दशकातला 10वा समास आहे. त्यांनी वाचला. मूषक म्हणती घरामुचे, पाली म्हणती घरामुचे वगैरे असा तो घर. हे सर्व म्हणती माझे माझे ऐसे, मूर्खही म्हणे माझे माझे, शेवटी जड झाले ओझे टाकिला देश शिरा. हे सगळं निरूपण केलं यावर मग रामानंद महाराजांनी. आणि सद्गुरूंनी केलेल्या त्या प्रवचनाचा पूज्य प्रल्हाद महाराजांवर इतका सूक्ष्म परिणाम झाला. नंतर रामानंद महाराज तर निघून गेले, पण प्रल्हाद महाराजांनी एक निर्णय केला, निश्चय केला, तो घरच्या लोकांना बोलून दाखवला. गुरु आज्ञेने सर्व वस्तुसह करिशी गृहदान, अनासक्तीची जना पटविली पहिली ही खूण. सुस्वागत अतिथी आदींचे चित्ती नामस्मरण, मानिश ब्रह्म श्री गुरु केवळ देव पुण्यान. जय जय अशी आरती आहे पूज्य प्रल्हाद. गुरु आज्ञेने, त्यांनी आज्ञा नाही केली, त्यांनी दासबोध ग्रंथावर निरूपण केलं की परमार्थाच्या मार्गामध्ये गृहासक्ती कशी धोंड आहे, कशी अडचण आहे, आसक्तीचा त्याग कसा करावा, तुळशीपत्र कसं ठेवावं, असं काही विवेचन त्यांनी केलं नरदेह स्तवन निरूपणावर. त्याचा इतका पक्का ठसा पूज्य प्रल्हाद महाराजांच्या अंतःकरणात उमटला, त्यांनी गृहदानच करायचं ठरवलं. आणि श्रोते हो, रामानंद महाराज जरी निघून गेले, या घटनेनंतर 1-1.5 महिना पूज्य प्रल्हाद महाराजांनी खूप चिंतन मनन केलं याच्यावर. आणि शेवटी निर्णय ठरला गृहदानाचा. शास्त्रोक्त पद्धतीने दामोदर माई नावाचे सद्गृहस्थ होते, त्यांना दान देणार. सगळ्या गावात वार्ता गेली. गावातले वैदिक पुराणिक शास्त्री हे सगळे जमा झाले, सगळे गावकरी जमा झाले आणि सर्व आपल्या गावातल्या सर्व लोकांच्या साक्षीने, जनतेच्या साक्षीने पूज्य प्रल्हाद महाराजांनी 14 जानेवारी 1920 म्हणजे मकर संक्रमणाचा दिवस, या दिवशी आपलं राहतं घर, नुसतं घर नाही, भांडे कुंडे, कपडा लत्ता, दाग दागिने आणि काही शेती होती यासह अक्षरशः घरावर तुळशी पत्र ठेवलं. पुढे पुष्कळ प्रसंग आहे, तो आपण पूज्य प्रल्हाद महाराज चरित्रात ऐकलाय. त्यांनी पुढे काय केलं, कुठे गेलं, कशी भिक्षा मागितली, पुष्कळ पुढे. पण ही वार्ता रामानंद महाराजांच्या कानावर गेली. ते उपस्थित नाहीये त्या प्रसंगात, ते जालन्याला आहे. कुणीतरी सांगितलं, महाराज पूज्य प्रल्हाद महाराजांनी अशा प्रकारे गृहदान केलं. महाराज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, थोरल्या महाराजांचा नातू शोभतो खरा. हा, कारण ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवनात त्यांनी गृहदान केल्याचा उल्लेख आहे. आईला अयोध्येला नेताना, काशी यात्रा, अयोध्या यात्रा करताना घरावर तुळशीपत्र ठेवून दिलं, असा प्रसंग आहे. थोरल्या महाराजांचा नातू शोभतो खरा, असं त्यांच्या डोळ्यात पाणी येऊन त्यांनी म्हटलं. आणि एकदा आता यानंतर भगतजींना आमच्या भेटायला गेलं पाहिजे. त्यांना भगतजी म्हणायचे. ते सगळं गाव त्यांना प्रल्हाद बुवा म्हणायचं, पण रामानंद महाराज त्यांना भगतजीच म्हणायचे. ह्याप्रमाणे रामानंद महाराजांच्या आशीर्वादाने, कृपेने, प्रेरणेने पूज्य प्रल्हाद महाराजांनी गृहदान केलं. पण त्याआधी रामानंद महाराजांची राम मंदिरात जी दासबोधावर चिंतन झाली, त्याचा परिणाम सद्गुरूंच्या वचनांचा अंतःकरणात ठसा उमटून त्याप्रमाणे आचरण करणारे एक सच्शिष्य पूज्य प्रल्हाद महाराज. पण हा सगळा प्रभाव सद्गुरू रामानंद महाराजांचा आहे, कारण त्यांचं जीवन अनासक्त आहे. आणि म्हणून त्या निरूपणाची बहार म्हणून, त्याचा परिणाम म्हणून पूज्य प्रल्हाद महाराजांनी गृहदान केलं. पूज्य रामानंद महाराज त्यांची भ्रमंती सांभाळून मुख्य मुख्य उत्सवांना जालन्यात असायचे. त्यात सगळे प्रधान उत्सवामध्ये सगळ्यात प्रधान उत्सव राम मंदिर आहे. राम जन्मोत्सवाचा म्हणजे रामनवमीचा उत्सव सर्वात प्रधान. ज्या वर्षी ही घटना गृहदानाची घडली 1920 साली, त्याच वर्षी अनासक्त झाले आपल्या शिष्याला आता आणि काहीतरी आपल्याला भेट द्यायला पाहिजे, म्हणून रामानंद महाराजांनी पूज्य प्रल्हाद महाराजांना सांगितलं की येणाऱ्या रामनवमी उत्सवात तुम्ही रामनवमीची इथली व्यवस्था लावून द्या. कारण साखरखेड्याला काळे घराण्याच्या मालकीचं राम मंदिर आहे, होतं, इथली व्यवस्था करून द्या. आणि तुम्ही स्वतः मात्र जालन्याला रामाच्या सेवेत या. सद्गुरूंची आज्ञा.
मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण या नाव शिष्य श्रीराम होय महाराज जी. त्याप्रमाणे पूज्य प्रल्हाद महाराजांवर आता सगळ्या घराचं कर्तेपणच आलं, कुटुंबाचं कर्तेपण, मंदिराचं कर्तेपण. आणि गावामध्ये सुद्धा आता त्यांचे अजून शिष्य नाही, ते सद्गुरुपदी आता आरूढ नाही अजून, पण त्यांच्याविषयी एक आदर भाव, पूज्य भाव, त्यांचं आचरण पाहून, त्यांची निष्ठा पाहून, त्यांची अनासक्ती पाहून गावातली सगळी लहान मोठी सगळ्या जाती धर्मांची माणसं त्यांच्याविषयी खूप पूज्य भाव धारण करून होती. सगळ्यांची संमती घेतली आणि ह्या 1920 सालच्या रामनवमी उत्सवासाठी पूज्य प्रल्हाद महाराज जालन्याला गेले. रामानंद महाराजांनी गेल्याबरोबर आज्ञा केली, उत्सवाला आता प्रारंभ होईल कोठी पूजनापासून. भगतजी, तुम्हाला एक सेवा करायची आहे. हात जोडूनच उभे होते, काही बोलले नाही. आपल्या ह्या मठाची असा इतिहास आहे, अशी परंपरा आहे, रीत आहे की इथे प्रातःकालीन सत्रामध्ये 9 वाजता 9:30 वाजता अध्यात्म रामायण वाचायचं असतंय. ते तुम्ही वाचा उद्यापासून, चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून. आणि पूज्य महाराजांना तर फार आनंदाची पर्वणीच मिळाली. सद्गुरूंनी आज्ञा केली, रामासमोर अध्यात्म रामायण वाचायचंय. पूज्य प्रल्हाद महाराजांचे सगळं अध्ययन आहे हो. प्रस्थानत्रयीचा अभ्यास झालाय गुरुगृही सखाजी शास्त्री शुक्लांकडे रिसोडला. वैदिक आहेत, आचरणशील आहेत, उपासनेचा खूप मोठा आधार आहे. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार, रामदास स्वामी म्हणतात. त्यांच्या संपूर्ण जीवनाला उपासनेचा मोठा आधार आहे. किंबहुना उपासना आधी वैयक्तिक सामूहिक दोन्ही रामांची आणि मग इतर कार्य. होय महाराज. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा इसवी सन 1920 रामनवमी सुद्धा उत्सव सुरू होत आहे. पूज्य प्रल्हाद महाराजांना सेवा मिळाली अध्यात्म रामायण वाचण्याची. त्यांनी खूप मनापासून ते वाचावं, त्याच्यावर काही गोड निरूपणही करावं. आणि काय भाग्य आहे पूज्य प्रल्हाद महाराजांचे, समोर श्रोते म्हणून सगळ्यात पहिल्यांदा रामानंद महाराज आसन घालून बसायचे. आतापर्यंत तेच सांगत होते मागच्या वर्षीपर्यंत. आता पूज्य प्रल्हाद महाराज पहिल्यांदा अध्यात्म रामायण सांगतात. ऐकलंय आधी, वाचलंय, अभ्यासही आहे. काय प्रसंग असेल कल्पना करा. मी जेव्हा या प्रसंगाचं चिंतन करत होतो, माझ्या समोर जोडी तीच उभी राहिली. देवाशाला निवृत्तीनाथ समोर विराजमान आणि माऊली ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर भाष्य करतात आहे. हजारो लोक ऐकतात आहेत, पण समोर साक्षात सद्गुरु, मज हृदयी सद्गुरु, तेने तरिल भाव संसार पुरू, म्हणून विशेष आदरू विवेकावरी श्रीराम. काय माऊलींचं बहारीचं सगळं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. आणि तोच प्रसंग अगदी अध्यात्म रामायण काही सामान्य आहे, व्यासांचंच आहे. पूज्य प्रल्हाद महाराजांच्या आनंदाच्या वृत्ती किती उचंबळून येत असतील आपण कल्पना करा. समोर साक्षात सद्गुरु बसलेले यशोते स्थानी. काय विद्वत्ता प्रकर्षित करायसाठी नाही आहे, फक्त मी सद्गुरूंची सेवा करतो आहे. वाणीनी आणि व्यासांच्या वचनांचा आधार घेऊन फक्त सेवा रूप आहे. सद्गुरूंची समोर रामाच्या मूर्ती आहेत. जालन्याचा मठ आपल्यापैकी ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या समोर दृश्य उभं राहील की पूज्य प्रल्हाद महाराज व्यासपीठावर, समोर साक्षात त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ, समोर राम आहेत, मागे हनुमान आहे. बहारीची अध्यात्म रामायण कथा पूज्य प्रल्हाद महाराजांची झाली. खूप आनंद वाटला रामानंद महाराजांना, या सेवेने प्रसन्न झाले. आणि रामनवमीच्या दिवशी रामानंद महाराजांनी गुलालाचं म्हणजे रामजन्माचं कीर्तन केलंय. दरवर्षी तेच करायचे. रामजन्माचं कीर्तन सुरू आहे. 1920 सालचा प्रसंग हाही आपण पूज्य प्रल्हाद महाराजांच्या चरित्रात जरा विस्ताराने ऐकलाय. आता फक्त त्याला एक 2-3 मिनिटात न्याय देतोय आपण. कारण पूज्य प्रल्हाद महाराज चरित्र यात रामानंद महाराज येणारच, त्यांचे सद्गुरू आहेत. आणि परमपूजनीय रामानंद महाराजांचं चरित्र, त्यात पूज्य प्रल्हाद महाराजांचा उल्लेख येणारच आहे. सच्शिष्य आहेत, बहुतकाळ सहवास, तीर्थयात्रा, उपासना, त्यांच्यावरती विशेष अनुग्रह, हे सगळं असल्यामुळे त्यांचा उल्लेख येणारच आहे. ही जोडी आहे, पण एकच आहे. आनंद वाटला. रामनवमीला रामानंद महाराजांनी रामजन्माचं कीर्तन केलं. जल्लोष सुरू आहे, वाद्य वाजतात आहे, जय जयकार सुरू आहेत, घंटा वाजतात आहे. आणि पूज्य प्रल्हाद महाराजांना हात धरून गाभाऱ्यात नेलं. सांगितलं, भगतजी
मी तुम्हाला आज उपहार देतोय, एक उपहार भेट देतोय. माझ्या सद्गुरूंनी मला प्रसन्नतेने दिलेलं रामपंचायतन आज मी तुम्हाला प्रसन्नतेने देतोय. ते रामपंचायतन आजही श्रोते हो साखरखेड्याच्या मठात आहे. गंडकी नदीच्या पात्रातल्या काळ्या शार शालिग्रामावर ते पंचायतन कोरलेलं आहे. मी जवळून आपणही पाहिलं असेल, जवळून मी खूप वेळा जवळून पाहिला, अभिषेकही केल्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. काळी शार शालिग्राम गंडकी नदीच्या त्या एवढा लहानसा आहे, म्हणजे त्याचा एकंदर परीघ 20 सेंटीमीटर आहे आणि रामाची उंची 5 सेंटीमीटर आहे. सीतामाई 3 सेंटीमीटर, लहान लहान आहे. हनुमान आहे पायाजवळ हात जोडून. आणि या सगळ्या पंचायतनाच्या डोक्यावर, मस्तकावर त्या गंडकी नदीच्या शिळे कोरलेला शिवाची पिंड सुद्धा आहे, शिवलिंग सुद्धा आहे. आणि खाली सगळ्या मूर्ती आहेत. सगळे मूर्तींचे सगळे अलंकार, अवयव हे अत्यंत प्रमाणबद्ध आहेत. लहान असून हे प्रमाणबद्ध आहे. हुबेहूब प्रभू रामतही वाटतात. हे पंचायतन मी तुम्हाला देतो आहे. याची एक भाव आहे, एकनिष्ठ राहून उपासना सेवा करावी. काही नियम सांगतो आहे. या पंचायतनाला अभिषेक करून ते तीर्थ घेतल्याशिवाय काही इतर ग्रहण करू नये. पहिला नियम. साधन द्वादशीचं व्रत करावं. 2 हे रामानंद महाराजांनी पूज्य प्रल्हाद महाराज काही नियम दिले आहे. इष्टी करावी. इष्टी असते एकादशी, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी इष्टी म्हणतात. असे काही नियम दिले. प्राणापलीकडे जप आहे. माझ्या सद्गुरूंनी दिलेला मला ठेवा आहे, मी तुम्हाला सुपूर्द करतोय. याची उपासनेत काळ घालवावा. पूज्य प्रल्हाद महाराजांना खूप आनंद झाला. ते रामपंचायतन स्वीकारलं, साखरखेड्याला आणलं. मगाशी बोलल्याप्रमाणे आजही ते साखरखेड्याला पूज्य रामानंद महाराजांच्या मूर्ती समोर ठेवलेलं आहे. त्याला रोज अभिषेक आहे, रोज अभिषेक आहे. एकादशीला विशेष पवमान सुक्ताचा वगैरे, पण रोज रुद्राचा अभिषेक आहे. श्री सुक्त पुरुष सुक्ताचा अभिषेक आहे. पूज्य प्रल्हाद महाराजांनी याची अर्चना जन्मभर केली. ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी घेऊनच जायचे. तीर्थयात्रा असो, विवाहाला जाओ, मौंजीला जाओ. मी पहिल्या 2 प्रवचनात बोललोय. माझ्या वर्तबंधाच्या निमित्ताने मौंजीला पूज्य प्रल्हाद महाराज जातीने आले होते. जिजीमाय सह राम पंचायतन घेऊन आले आणि आम्ही ती सगळी उपासना काकड्यापासून महाराज सुरू करायचे. जणू काय रामच बरोबर आलेले आहेत आणि प्रभू रामांची मी पूजा करतो आहे, कारण गुरु आज्ञा आहे. कारण गुरु आज्ञा आहे. आणि पूज्य प्रल्हाद महाराजांनी गुरुसेवेचं हे व्रत संपूर्ण जन्मभर पाळलं, स्वीकारलेलं पाळलं, निभवलं नाही, पाळलं, आचरलं. म्हणून सद्गुरूंची पूर्ण कृपा झाली. म्हणून 1920 चा रामनवमी उत्सव हा जालना मठामध्ये पूज्य प्रल्हाद महाराजांनी व्यतीत केला. सद्गुरूंचा सहवासही झाला. अध्यात्म रामायणाची सेवा मिळाली आणि सगळ्यात मोठी उपलब्धी प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती सद्गुरूंनी त्यांना दिल्या उपासनेसाठी. याचा परम आनंद पूज्य प्रल्हाद महाराजांना झाला. आणि प्रल्हाद महाराज मठात आल्यानंतर आपल्या उपासनेत रममाण झाले. श्रोते हो, ज्याप्रमाणे 1920 सालच्या ही घटना, त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये जालना मंदिराच्या सभा मंडपाचं काम सुरू झालं. कारण मंदिराचं आधीचं जे स्वरूप होतं फक्त गाभारा होता, राममूर्ती होत्या, ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्थापन केलेल्या. पण समोर काही लोक बसतील, श्रोते बसतील किंवा दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी बसावं असं काही ठिकाणच नव्हतं. म्हणून रामानंद महाराजांनी 1924 पासून त्या मंदिराचा जीर्णोद्धार काही आणि सभा मंडपाच्या बांधकामाला सुरुवात केली. कारण ती आवश्यकही होती, पण सगळे निजामी राजवट आहे, यवनांचं राज्य आहे आणि हा सगळा प्रांत निजामांच्या अखत्यारीतला असल्यामुळे त्यांच्याकडे रीतसर अर्ज करण्यात आला. आणि तो अर्ज करून बरेच दिवस झाले, पण काही उत्तर येईना. पण संत काय खोळंबून थोडी थांबतात. बरं, सरकारी दरबारातला प्रसंग असल्यामुळे, त्यांच्या अखत्यारीतले असल्यामुळे मंजुरी मिळाल्याशिवाय, नकाशा जरी तयार आहे तरी मंजुरी मिळाल्याशिवाय बांधकाम सुरू करता येत नाही, दंड होऊ शकतो. नाही केला रामानंद. त्यांनी विचार केला, सरकारी कचेरीत कामाला विलंब लागो तेवढा लागो, आल्यानंतर काम सुरू करूया. मग तोपर्यंत गप्प थोडी बसायचंय. नर्मदा परिक्रमेचा विचार सुरू झाला. सर्व शिष्यही मागे लागले. गोदा परिक्रमा आधी झाली, बद्रीनारायण झालं, द्वारका झालं,
आणि आता मनामध्ये नर्मदा परिक्रमेचा विचार येतो आहे रामानंद. रोज रात्री खलबत व्हायची आणि साधारणपणे असा एक आराखडा ठरत होता की आता परिक्रमाला निघूया आपण. दिवस वगैरे नव्हता ठरला. ती योजना व्हायची होती की दुसऱ्या दिवशी सरकारी कचेरीमधून बांधकामाची म्हणजे सभा मंडपाच्या बांधकामाची रीतसर परवानगी आली आणि त्यामुळे नर्मदा परिक्रमा लांबणीवर पडली म्हणा. ती झालीच नाही, पुढे स्थगित झाली. पण सभा मंडपाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि यवनांचा परिसर असल्यामुळे ते येऊन पाहायचे सगळं बांधकाम वगैरे. रामानंद महाराजांनी विचार केला की आपल्याला परवानगी मिळाली आहे, सभा मंडपाचं काम 3-4 वर्ष चाललेलं आहे. त्यासाठी गावोगावी लोकांना पत्र लिहिली की तुम्ही इथे या, श्रमदानासाठी या, अर्थसहाय्यासाठी सर्व भिक्षेवर. समर्थ संप्रदाय सगळा भिक्षेवर आहे. कोण्या एका धनिकाकडून धन घेऊन नाही करायचंय. काही धनिक पुढेही आले. वारे नावाचं गाव आहे, तिथले जहागीरदार पूज्य प्रल्हाद महाराज बरोबर आहेत, रामानंद महाराज भिक्षेला गेलेत असा प्रसंग आहे. आणि त्या बापूसाहेब वारेंच्या वाड्यामध्ये उतरले. ते भाविक होते, भक्त होते रामानंद महाराजांचे. महाराज आले. कसे काय? भिक्षेसाठी आलं, मंदिर बांधायचंय, सर्वांचा सहभाग असा म्हणून. त्यांनी रामानंद महाराजांना हात धरून म्हटलं, महाराज साधारण या मंदिराच्या, या सभा मंडपाच्या निर्मितीला किती खर्च अपेक्षित आहे, बजेट काय? जुना काळ आहे बरं का, 1924 सालचा, 100 वर्ष होत आले. रामानंद महाराज म्हणाले, जे काही तज्ज्ञ आहेत त्यातले इंजिनियर्स वगैरे, त्यांनी 60,000 रुपये खर्च सांगितला. ते वारे जहागीरदार होते, धनवंत होते, वृत्तीही होती देण्याची. महाराज कशाला गावोगावी फिरता, कष्ट होतात आपल्याला. भगवंतांच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी देऊ शकतो. 60,000 रुपये मी एकटाच देतो. आणि रागावले हो. रामानंद महाराज एकदम त्यांच्यावर रागावले, असा प्रसंग आहे चरित्रामध्ये. खूप रागावले, म्हणजे थोडा स्वर चढला, शांत नाही झाले. आणि एकदम त्यांनी म्हटलं मी 60,000 रुपये देतो, ही गर्वोक्ती थोडीशी त्यांनी एकट्याने देण्यापेक्षा जनतेकडून आणावं ही त्यांची मानसा होती. रामानंद महाराज वरच्या खोलीत निघून गेले. त्यांना खूप वाईट वाटलं, पण सद्गुरूंचं मन मोडलं, त्यांना नाही आवडलं. पूज्य प्रल्हाद महाराज उभेच होते. वारेगावची घटना आहे. त्यांना खूप वाईट वाटलं की सद्गुरूची रागावले, माझ्या क्रुद्ध झाले की बरं झालं नाही. पूज्य प्रल्हाद महाराज म्हणाले, काही काळजी करू नका. ते जरी आता आपल्यावरती जरा बोलले, त्यांच्या मनात काही नसतंय. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. ते वर गेलेत ना, चला वर, पाय धरा, क्षमा मागा. प्रल्हाद महाराजांनी हात धरून त्यांना वरच्या खोलीत नेलं. रामानंद महाराज बसले होते. आधी साष्टांग दंडवत घातला. महाराज चुकलं माझं, मी सगळं धन देतो असं म्हटलं. अहंकार जरी नव्हता तरी ही वृत्ती माझ्यात यायला नको होती. महाराज, आपण जर जन समुदायातून लोकवर्गणी गोळा करून मंदिर बांधणार आहात तर मी हे नको म्हणायला होतं. रामानंद महाराज म्हणाले, अरे बाळ, तू एकटा देऊ शकतोस याची मला कल्पना आहे. तेवढं धन तुझ्याकडे रामाच्या कृपेने आहे. म्हणून रामानंद महाराजांनी या जहागीरदारांना वारेगावच्या एक कथा सांगितली. चाफळ राम मंदिराच्या निर्मितीची सांगितली, असं पोथीत वर्णन आहे. चाफळचं राम मंदिर रामदास स्वामी बांधत होते. लोक येत होते, श्रम करत होते, सुतार गवंडी इत्यादी, मोठी कथा आहे त्याची. पण सर्वांचा सहभाग, जनतेचा सहभाग असा जेव्हा होतो तेव्हा प्रत्येकाला मंदिर आपलं वाटतं. आणि तो दृष्टांत दिला. आणि समर्थ प्रतापातली एक ओवी म्हटली, असं वर्णन चरित्रात आहे. समर्थासी विनवी शिवराजा, मीच देवालय बांधीन ओझा. समर्थ म्हणती संप्रदाय माझा, देवालय करीन अनंत हस्ते. देवालय करीन अनंत हस्ते म्हणाले. असं समर्थांनी शिवरायांना सांगितलं. शिवराय म्हणाले, महाराज मी मंदिर बांधवून देतो. समर्थ नम्रपणा म्हणाले, नाही राजा, तू राजाच आहेस, धन आहे तुझ्याकडे, पण एकट्या तू धन देऊन जर मंदिर बांधशील तर लोक म्हणतील की मंदिर शिवराजांनी शिवरायांचं आहे. असं व्हायला नको. हा दृष्टांत सांगितला आणि त्या जहागीरदारांना समजावून सांगितलं की नाही, हे मंदिर लोक वर्गणीतूनच भिक्षेवरच व्हायला पाहिजे. भिक्षे करता आलं, तुम्हाला भिक्षा द्यायची, अल्प भिक्षा द्या. ते ओशाळले, खजलेही झाले. त्यांच्या मनात अहंकाराची वृत्ती नव्हतीच, परंतु तरी देखील ओशाळले आणि सद्गुरूंच्या चरणी 2001 रुपये ठेवले, असं वर्णन आहे. रामानंद महाराजांनी ते स्वीकारले. कोणी 1ही रुपया देईल, पण हा धनवंताने थोडा जास्त हिस्सा.
पण लोकांनी उद्या असं म्हणता कामा नये की हे जहागीरदारांचं मंदिर आहे. नाही, ते लोकवर्गणीतून भिक्षेवर जमा झालं असल्या बांधल्या गेल्यामुळे हे सगळ्यांचं मंदिर आहे, समस्त जनतेचं मंदिर आहे, असा पुढच्या काळामध्ये ठसा उमटला पाहिजे. श्रोते हो, सध्या राम मंदिर निर्मितीचा एकंदर कार्यक्रम सुरू आहे माहिती आहे आपल्याला. आणि त्यासाठी एकाच माणसाने धन द्यावं असं नाही आहे. एकही माणूस देऊ शकेल ना, इतकी धनवंत श्रीमंत माणसं आपल्या भारतवर्षामध्ये आहेत, पण तसं ते नाही करत आहेत. अगदी संकल्पना सर्व संतांनी हीच अवलंबिलेली आहे आणि हीच खरी राष्ट्र निर्मितीची संकल्पना आहे. प्रत्येकाला मंदिर माझं वाटलं पाहिजे, प्रत्येकाला राष्ट्र माझं वाटलं पाहिजे, प्रत्येकाला हे माझं कार्य वाटलं पाहिजे. या भूमिकेत संत असतातच, म्हणून त्यांची ती देणगी नम्रपणे नाकारली. आणि ह्याप्रमाणे भिक्षेसाठी गावोगावी रामानंद महाराज फिरतात आहे. धनभिक्षा द्रव्य तर गोळा झालं, बांधकामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला, सभा मंडपाचं काम पूर्ण होताना ज्याला जे जमेल ते गावोगावी पत्रच गेले की ज्याला जी सेवा करता येण्यासारखी असेल ती करण्यासाठी या. सुतारांनी या, गवंड्यांनी या, इतरांकडून काम हातात रामनामाची माळ आणि सगळ्या कामावर दिवसभर जातीनी रामानंद महाराज लक्ष द्यायचे. नुसतं जातीनी, शरीरानी नाही, काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते धने प्राणे सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती श्रीराम. हातात माळत आहे, सगळ्यांची चौकशी करतात आहे आणि सर्वांना भोजनाच्या वेळी एकत्र घेऊन भोजन करतात रामानंद. आणि एकांतामध्ये अखंड श्रीराम जय राम जय जय राम हे. आणि त्यांनी अजून एक व्रत घेतलंय श्रोते. बांधकाम जोपर्यंत चालू राहील ना रामराया, साधन द्वादशीचं व्रत करेन मी. आधी 12 वर्ष सद्गुरूंनी करायला सांगितलं, ते 12 वर्ष होऊन गेले आणि आता 2, 3, 4 वर्ष मंदिराचं, जोपर्यंत मंदिराची निर्मितीचं काम पूर्ण होणार नाही मी साधन द्वादशीचं व्रत करेन. श्रोते हो, 12 वर्ष ते जवळजवळ 5 वर्षे, 17 वर्ष रामानंद महाराजांनी फक्त साधन द्वादशीचं व्रत केलं. फक्त इतर दिवशी उपवास. महिन्यातनं 2दा द्वादशी येते. रामानंद महाराजांनी 2च वेळा भोजन प्रसाद घ्यायचा, इतर वेळा उपवास. याचा परिणाम पुढे त्यांच्या प्रकृतीवर झाला, ते पुढे ऐकू आपण. पण स्वतःची उपासना आणि तेवढा आदर आणि पूज्यभाव त्यांच्याविषयी होता. हजारो माणसं कामाला आले आणि आपल्या गुरूंनी सभा मंडपाचं काम काढलं आहे. पूज्य प्रल्हाद महाराजांच्या कानावर गेलं, तेही सेवेला आलेले आहेत. आणि रामानंद महाराजांनी विचार केला की आपण सभा मंडपाचं काम करतो आहेत, गाभाऱ्यासमोर सभा मंडप होईल, शेकडो लोक बसू शकतील. पण लोक आले, परगावचे जर आले, त्यांच्याकरता काही निवास व्यवस्था नको का? म्हणून कोठीगृहाचं काम, बांधकाम आणि निवास व्यवस्था काही, म्हणजे ज्याला आजकाल आपण भक्त निवास असं म्हणतो, असं काही त्यांनी कोठीघर इत्यादी अजून बांधलं, याला परवानगी नव्हती. आणि कोणीतरी तक्रार केली, निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणतात आहे तुकोबारायांनी. कोणीतरी तक्रार केली. असतात व असे लोक समाजामध्ये, त्यांना संतांनी केलेलं चांगलं कृत्य पावतच नाही, तक्रार करतात. आणि लेखी तक्रार जर सरकार दरबारी गेली तर त्यांना दखल घ्यावी लागते. आणि रामानंद महाराजांच्या कानावर वार्ता आली, यवनांचं राज्य आहे, राजवट त्यांची आहे आणि एक मोठा यवन अधिकारी, अगदी निजामाच्या मर्जीतला, पण त्याच्या हाती खूप सत्ता आहे, अधिकार आहे, तो चौकशीला येतोय. घाबरले नाही, पण काय विचार विनिमय केला. खरोखर आपण बांधकाम तर अनधिकृत सुरू केलंय. कोठीगृह आहे, भक्त निवास आहे, पाकशाळा आहे, हे आपण विचारलेलं नाही, सुरू करून दिलेलं आहे. तर काय करावं? पण सल्ला देणारे खूप निष्ठावंत भक्त होते, हुशार होते, विचारी होते. त्यातल्या एका जणांनी सल्ला दिला, महाराज हे यवन अधिकारी ना, यांची मर्जी सांभाळणं सोपं असतं. थोडस यांना प्रसन्न करावं, आल्यावर त्यांचा सत्कार करावा. सत्काराने प्रसन्न होतात, त्यांना काही जेवाय खावायला चांगले पदार्थ द्यावे, गोडधोड, आपले जे महाराष्ट्रीयन पद्धतीचे खाल्ल्याने यवन अधिकारी खुश होतील. हा विचार पटला. म्हणून जो यवन अधिकारी येणार आहे त्याच्या स्वागताकरता मोठा शामियाना टाकला गेला. त्याच्याकरता एक उंच सिंहासन केलं गेलं. त्याच्याबरोबर काही 2-4 लोक त्यांच्या सन्मानाप्रमाणे त्यांची आसन व्यवस्था केली गेली. आणि त्याची यायची वेळ झाली, तो आला, जरा चिडलेलाच होता. पण हे सगळं स्वागत वगैरे पाहिलं, त्याला पायघड्या घातल्या,
त्याला मिरवत मिरवत थोडं चणगे चौघडा वाजवला आणि त्याला बसवला, त्याचा आदर सत्कार केला, त्याच्या अंगावर उंची अत्तर घातले, त्याला फुलं पुष्पहार घातले, सगळं यवन असून थोडासा त्याच्या चर्येत फरक पडला. ती सगळं आगत स्वागत पाहिलं, वाह मिठाई बहुत सुंदर है, तो हिंदीतच बोलत होता. आज राम लल्ला का हमें प्रसाद मिलेगा का क्या? रामानंद महाराज म्हणे अवश्य मिळेल. आता 11:30 वाजता त्याला भोजन होईल, आपणही आज भोजन प्रसाद घेऊन जावा. तो भोजन प्रसादही घेतला. यवनांचा अधिकारी होता, पण त्या काळचे यवनाधिकारी मंदिर मठांचा फार द्वेष करणारे नसायचे. अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार आहे म्हणून चौकशीला आले. भोजनोत्तर त्यांनी पुन्हा सभा भरली. विचारलं रामानंद महाराजांना, हे मंदिराचं सभा मंडपाचं काम ठीक आहे, पण तुम्ही खरोखर काही अनधिकृत बांधकाम सुरू केलंय का अशी तक्रार आलेली आहे. रामानंद महाराज हात जोडून त्यांच्यासमोर म्हणाले, होय हुजूर, आम्ही काढलाय बांधकाम. सभा मंडपाची परवानगी तर आपण दिली आहे, पण आम्ही निवासाची व्यवस्था भक्तांची जिथे असते ते निवासस्थान म्हणजे भक्त निवास, कोठी घर, पाकशाळा हे यासाठी काढलं महाराज. कारण हे सगळे रयतीची माणसं इथे विसाव्याला येतील, मग त्यांना भोजन द्यायला पाहिजे म्हणून पाकशाळा बांधून काढली. पाकशाळा नव्हती, 50 माणसं आल्या, मी स्वयंपाक कुठे करणार? आणि खरं म्हणजे हुजूर, राजसत्ता आपली आहे, आपलं राज्य आहे. खरं म्हणजे इथे येणाऱ्या सर्वांच्या निवासाची भोजनाची व्यवस्था आपण करायला पाहिजे, पण ते आम्ही आपल्यातर्फे करत आहोत. म्हणून हुजूर हे बांधकाम आम्ही काढलं. खूप प्रसन्न झाला हो. रयत आपली आहे म्हटलं, तो प्रसन्न झाला. बहुत खूप, बहुत खूप. अतिशय प्रसन्न झाला. ते अनधिकृत बांधकाम त्यांनी रेग्युलर करून दिलं, अधिकृत करून दिलं. एवढंच नव्हे तर चरित्रामध्ये असं वर्णन आहे, त्यांनी अत्यंत प्रसन्न होऊन रामानंद महाराजांना म्हणजे रामाला 7 एकर जमीन लागूनची दान दिली, ती मिळवून दिली. और देते हम आपको, 7 एकर जमीन दिली. भक्त आएंगे, लोग आएंगे, ते राहतील राहतील आनंदाने. 7 एकर जमीन दिली. तो निघून गेला. ज्यांनी तक्रार केली होती खूप ओशाळला, रडायला लागला. त्याला लोकांनी समजावलं, अरे तू का रडतोयस? तू रामानंद महाराजांना शरण जा, संत कल्याणच करतील तुझे. त्यांनी तक्रार केल्यावरून तो यवनाधिकारी आला ना, आला महाराजांसमोर, महाराज क्षमा करा मला, मी तक्रार केली. महाराज रामानंद महाराजांनी उठवला, अरे काय रडतोयस? तू तक्रार केली म्हणून पहा संतांची कशी आचरण्याची रीत असते. त्यांनी तक्रार केली, यवन अधिकारी आला, प्रसंग संपला. पण रामानंद महाराज त्याला प्रेमाने म्हणतात, अरे बाबा तू तक्रार केलीस बरंच झालं. म्हणून तो यवन अधिकारी आला आणि प्रसन्न झाला आणि रामाला 7 एकर जमीन मिळाली. तू जर तक्रार केली नसतीस तर आम्हाला 7 एकर जमीन, आम्हाला काय करायची आहे? भक्तांसाठी सोय झाली. केवढा जालना मठाचा परिसर आहे आज. आपल्यापैकी जे गेले असतील ना, त्यांच्या डोळ्यासमोर दृश्य येईल. 7 एकर जमीन त्या निजामातल्या एका यवन अधिकाऱ्यांनी मंदिराला दान दिली, मिळवून दिली, सरकारी जमीन दिली. श्रोते हो, संतांच्या चरित्रात असे काही प्रसंग असतात की जे ईश्वराच्या अगदी बरहुकूम योजनेप्रमाणेच घडतात. सगळी ईश्वराची योजना. रामानंद महाराजांच्या सभा मंडपाचं बांधकाम अजून पुढे 3-4 वर्ष चालणार. यात बऱ्याच गमती जमतीच्या घटना आहेत, पण एक प्रधान घटना आहे, तिचा उल्लेख आपण पुढच्या पुष्पामध्ये करणार आहोत. श्रोते हो, रामानंद महाराजांचं चरित्र असो, कुठल्याही संतांचं चरित्र असो, हे भौतिक दृष्टीने, लौकिक दृष्टीने सुद्धा अभ्यास करण्यासारखं असतं. त्यातल्या आध्यात्मिक उपदेशाच्या घटना ज्या आहेत त्या तर साधक दशेमध्ये आपण मनात टिपूनच ठेवायला पाहिजे. मानसपूजेचं फळ म्हणून रामानंद महाराजांसमोर बद्रीनारायण यात्रेमध्ये स्वतः सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज उभे राहिले. यवनाने विशेष कृपा करून 7 एकर जमीन त्यांना मिळवून दिली. पूज्य प्रल्हाद महाराजांच्या इथे ते नरदेह स्तवना निरूपण करताना शिष्यावर परिणाम होऊन त्यांनी राहतं घर, वस्तू सगळं दान केलं आणि तोही अनासक्त झाला. अगदी सहज बोलणे हितोपदेश ही संतांच्या वागण्याची रीत असते. सकल संतांच्या चरित्रांमध्ये असे प्रसंग असतात, ते आपल्याला नेमके टिपून त्यातला आपल्याला घेण्यासारखं असेल ते घ्यावं आपण. आणि ह्यासाठी नित्य संत चरित्रांचं श्रवण करावं, वाचन करावं. आतापर्यंत आपण हे 4थ्या पुष्पामध्ये आहोत. पुढच्या पुष्पामध्ये जालना मठाचा बांधकामाचा इतिहास पूर्ण करू.
आणि त्यानंतर पूज्य रामानंद महाराजांच्या जीवनात अजून काय काय पुढे प्रसंग आहेत चरित्र ग्रंथांप्रमाणे त्यातले काही मुख्य प्रसंग आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आजची झालेली ही सगळी प्रवचन सेवा परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराज आणि रामानंद महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. या ठिकाणी वाणीला विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.